अभिनेता अक्षय कुमार याचा लक्ष्मी चित्रपट सोमवारी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला। चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत आहे। टीझर ट्रेलरमध्ये देखील अक्षय कुमारच चमकला। चित्रपट रिलीज झाल्यानंतर मात्र अभिनेता शरद केळकर याच्या भूमिकेची चर्चा होत असून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे। 2004 मध्ये अक्षय खन्ना याचा विनोदी चित्रपट हलचलमधून शरदने आपल्या करिअरची सुरुवात केली। गोलियों की रासलीला रामलीला, लय भारी, मोहनजोदाडो, बादशाहो, हाऊसफुल 4, तानाजी या फिल्ममध्ये त्यानं काम केलं आहे। तानाजीमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका त्याने अगदी सुरेख निभावली होती। यासोबतच बाहुबली चित्रपटात तो पडद्यामागचा कलाकार असला तरी बाहुबलीला हिंदीमधील भारदस्त आवाज त्याचाच होता। बाहुबलीची हिंदीमधील संवाद फेक ही त्याची कमाल होती। शरद केळकर हे नाव इंडस्ट्रीत आता घट्ट पाय रोवून उभं असल्याचं दिसून येतं। त्याच्याकडे बरीच नवीन प्रोजेक्ट आली आहेत, त्यावर एक नजर टाकू। अल्यान ही एक तमिळ फिल्म आहे। आर रविकुमार यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे। शरद केळकर या फिल्ममध्ये लीड रोलमध्ये पाहायला मिळेल। तसेच या फिल्ममध्ये त्याचं नाव देव असणार आहे। हुज द प्राइड ऑफ इंडिया अभिनेता अजय देवगण याची ही फिल्म आहे। अजय देवगण यात हवाई दलाच्या जवानाची भूमिका निभावणार आहे। याच फिल्ममध्ये रघुवीर रैना नावाची भूमिका शरद बजावणार आहे। या भूमिकेची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही। ही फिल्म 1971 मधील हिंदुस्थान पाकिस्तानच्या युद्धावर आधारित आहे असं सांगण्यात येत आहे। अवैध या फिल्ममध्ये शरद फुटबॉल कोचची भूमिका निभावताना दिसणार आहे। फिल्म सध्या प्री प्रोडक्शन मध्ये आहे। जर्सी या फिल्ममध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून ही फिल्म क्रिकेटरवर आधारित असल्याचं कळतं आहे। शरद देखील यात महत्त्वाची भूमिका निभावणार असून त्याचं नाव श्रीकांत देशमुख असल्याचं कळतं। शरद आणि शाहिद यांच्याशिवाय मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर हे देखील या फिल्ममध्ये झळकतील। फिल्मच्या रिलीज डेटची कोणतीही घोषणा सध्या करण्यात आलेली नाही। एक नंबर ही एक मराठी फिल्म आहे, मात्र याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला जरूर कळवा। आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टावर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।